नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तिवा हा गाई म्हशींमध्ये होणारा महत्त्वाचा आजार आहे। या आजारामुळे तापामध्ये चढ उतार होतो, स्नायूंमध्ये थरथर तसेच कडकपणा, लंगडणे व लसिका गाठी सुजणे इत्यादी प्रमुख लक्षणे आढळतात। वासरांमध्ये या आजाराचा प्रसार होण्याचे प्रमाण कमी असतं। 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत। दष्टपुष्ट जनावरांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळतात। गायीपेक्षा बैलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे। अधिक दूध देणाऱ्या गायींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो। रॅबिडो व्हायरस कुळातील एफिमिरो या विषाणूमुळे हा आजार होतो। आता या आजाराचा प्रसार कसा होतो ते पाहूयात। विषाणूचा प्रसार प्रामुख्याने कुलिकायडस प्रजातीच्या चावणाऱ्या माशा तसंच डासांमुळे होतो। पावसाळा, हिवाळा किंवा वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे माशांचा प्रादुर्भाव वाढतो। आजाराचा प्रसार वातावरण आणि माशांचा प्रादुर्भाव यावर अवलंबून असतो। आजाराचा प्रादुर्भाव गावातील एका जनावरास झाल्यास त्याचा प्रसार माशा, डासांतर्गत होतो। त्यामुळे अचानक हा आजार इतर ठिकाणी पसरतो। आता या आजाराची लक्षणे काय आहेत ते पाहूयात। जनावरे आजाराची लक्षणे साधारणपणे 3 दिवस दाखवतात, त्यानंतर आपोआप बरी होतात। आजारात आपोआप बरे होण्याचं प्रमाण जास्त असलं तरी निश्चित निदान करून लक्षणांची तीव्रता कमी करणं, आजारातून लवकर बरं होणं आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार आवश्यक आहेत। जनावरांना अचानक सडकून ताप येतो, अशक्तपणा वाढतो, श्वासोच्छवासाचा दर वाढतो, श्वास घेण्यास त्रास होतो, श्लेष्म किंवा पू मिश्रित अनुनासिक स्त्राव होतो, स्नायूंमध्ये थरथर तसंच कडकपणा, जनावर लंगडतं, लसिका गाठी सुजतात, रवंत करणे पूर्णपणे थांबते, अतिसार किंवा बद्धकोष्ठता होते, दूध उत्पादनात लक्षणीय घट होते। काही जनावरांमध्ये पक्षाघाताचीही लक्षणे आढळतात। उदाहरणार्थ चेहऱ्याचा अर्धांगवायू किंवा पक्षाघात, यामध्ये चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूच्या स्नायूंना हालचाल करणं कठीण किंवा अशक्य होतं। आता यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहूयात। जैव सुरक्षा व लसीकरणामुळे व इतर उपायांनी या आजारास प्रतिबंध करता येतो। वासरांना योग्य प्रमाणात चीक पाजणं योग्य ठरतं। भारतामध्ये या आजाराच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नसल्याने इतर प्रतिबंधात्मक उपाय खूप महत्त्वाचे आहेत। माशा, डासांचा प्रादुर्भाव कमी करणं अतिशय महत्त्वाचं असतं। त्यासाठी गोठा नेहमी कोरडा ठेवावा। गोठा आणि आजूबाजूच्या परिसरात डबके किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी। माशा, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्यामध्ये वेळोवेळी फवारणी करावी किंवा चावणाऱ्या माशांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक माशी व्यवस्थापन कार्यक्रमही राबवला जाऊ शकतो। आता या आजारावरचे उपचार काय आहेत ते पाहूयात। तिवा आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, पण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवके, सलाईन, कॅल्शियम, ब जीवनसत्व, ताप निवारक आणि वेदनाशामक औषधं दिली जातात। या आजारात आपोआप बरे होण्याचं प्रमाण जास्त असलं तरी निश्चित निदान करून लक्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी, आजारातून लवकर बरं होण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार करणं आवश्यक असतं। अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।